कृष्णा नदी. आज आपण याच नदीच्या प्रवासाबद्दल बोलणार आहोत. ही फक्त एक नदी नाही, तर लाखो लोकांसाठी एक जीवनरेखा आहे. चला, तिचा संपूर्ण प्रवास समजून घेऊया. 1400 किलोमीटर. हो, तब्बल 1400 किलोमीटर. हा आकडा आहे कृष्णा नदीच्या भव्य प्रवासाचा. विचार करा, तिच्या उगमापासून ते समुद्रापर्यंतचा हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रवास आहे. ही काही साधीसुधी नदी नाहीये. ही आहे भारतातली पूर्वेकडे वाहणारी दुसरी सर्वात मोठी द्वीपकल्पीय नदी. आता द्वीपकल्पीय म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही नदी पठारावर उगम पावते आणि तिचं पाणी मुख्यत्वे पावसावर अवलंबून असतं. आणि याच पाण्यावर देशाचा एक मोठा भाग अवलंबून आहे. मग ते शेतीसाठी असो, पिण्यासाठी असो किंवा ऊर्जेसाठी. तर मग हा जो 1400 किलोमीटरचा प्रवास आहे तो नक्की सुरू कुठून होतो आणि संपतो कुठे? चला बघूया. या नदीची गोष्ट सुरू होते ती पश्चिम घाटाच्या उंच पर्वतरांगांमधून. अगदी बरोबर, आपल्या महाराष्ट्रातल्या महाबळेश्वर जवळ. समुद्रसपाटीपासून तब्बल 1337 मीटर उंचीवर कृष्णा नदीचा उगम होतो. हे ठिकाण फक्त सुंदरच नाही, तर या महान नदीच्या प्रवासाची सुरुवात म्हणूनही खूप खास आहे. तर महाराष्ट्रातून उगम पावल्यानंतर कृष्णा नदी पूर्वेकडे वाहू लागते. तिचा प्रवास एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातो. महाराष्ट्र, मग कर्नाटक, त्यानंतर तेलंगणा आणि शेवटी आंध्र प्रदेश. या 4 मोठ्या राज्यांमधून ती आपला मार्ग काढते. आणि मग या हजारो किलोमीटरच्या प्रवासानंतर आंध्र प्रदेशातल्या हंसला देवीजवळ ही नदी शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. इथे तिचा हा मोठा प्रवास संपतो आणि ती समुद्राशी एकरूप होते. आता बघा, ही स्लाईड खूपच इंटरेस्टिंग आहे. कृष्णा नदीचं खोरं भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तब्बल 8% आहे. 8% म्हणजे विचार करा, देशाचा केवढा मोठा प्रदेश या एका नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. अर्थात एवढा मोठा प्रवास कृष्णा नदी एकटी नाही करत. या प्रवासात तिला अनेक उपनद्या येऊन मिळतात. जणू काही तिचे मदतीचे हातच आहेत, जे तिला आणखी मोठं आणि सामर्थ्यवान बनवतात. यातल्या काही प्रमुख उपनद्या म्हणजे भीमा, तुंगभद्रा, घटप्रभा, मलप्रभा आणि मुसी. या प्रत्येक नदीमुळे कृष्णेचं सामर्थ्य आणि तिच्यातल्या पाण्याचा साठा वाढत जातो. आणि यातली भीमा नदी ही तर तिची सगळ्यात मोठी उपनदी आहे. बरं, जेव्हा कृष्णा आणि तिच्या सगळ्या उपनद्या एकत्र येतात तेव्हा एक प्रचंड नैसर्गिक शक्ती तयार होते. मग प्रश्न हा आहे की या महाशक्तीचा उपयोग आपण कसा करतो? आणि याचं उत्तर अगदी सोपं आहे. ही नदी म्हणजे फक्त नकाशावरची एक रेषा नाहीये, ती एक जीवनरेषा आहे. तिच्या खोऱ्यातल्या राज्यांसाठी, शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी हा एक सगळ्यात महत्त्वाचा स्रोत आहे. लाखो लोकांची तहान आणि शेकडो किलोमीटर जमीन तिच्या पाण्यावर अवलंबून आहे. आणि या पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी माणसाने काय केलंय? तर या नदीवर मोठमोठी धरणं बांधली आहेत. जसं की अलमट्टी धरण, नारायणपूर, श्रीशैलम आणि नागार्जुन सागर. ही धरणं म्हणजे मानवी अभियांत्रिकीचा उत्तम नमुना आहेत, ज्यामुळे आपल्याला वीज मिळते आणि पाणी पुरवठ्याचं व्यवस्थापन करता येतं. धरणं आणि वीज याच्याही पलीकडे समुद्राला मिळायच्या आधी ही नदी आपल्याला एक शेवटचं पण खूप मोठं वरदान देते. होतं काय की समुद्राजवळ पोहोचताना नदीचा वेग एकदम कमी होतो आणि मग हजारो किलोमीटरवरून वाहून आणलेला जो सुपीक गाळ असतो तो तिथेच जमा होतो. यातून तयार होतो एक त्रिभुज प्रदेश, म्हणजे एक अशी सुपीक जमीन जी या संपूर्ण भागासाठी अक्षरशः धान्याचा कोठार आहे. पण अर्थात जिथे एवढं मोठं वरदान आहे तिथे आव्हानेही आहेतच. शेती आणि उद्योगांमुळे पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. आणि यावर उपाय म्हणून काय केलं जातंय? तर पाण्याची टंचाई कमी करण्यासाठी कृष्णा नदीला गोदावरी नदीशी जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणि हेच आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातं. पाण्याची मागणी तर दिवसेंदिवस वाढतच जाणार. मग अशा परिस्थितीत या नदीचं जे वरदान आहे ते भविष्यासाठी कसं टिकवून ठेवायचं? हा प्रश्न मानवी गरजा आणि निसर्गाचं आरोग्य यातल्या संतुलनाचा आहे. आणि या जीवनदायी नदीचं भविष्य आपल्याच सगळ्यांच्या हातात आहे.